तर नमस्कार मित्रांनो. तर आज मी आलो आहे पहा आपल्या शेतामध्ये. आज शेतामध्ये आलो तो सकाळी लाईट आहे ते 8 वाजता. तर आज पाणी ऊस आहे इकडे, तर ऊसाला पाणी बदलायचं होतं. काल मी पैठणला गेलो तर त्यामुळं पाणी लावून गेलो. 2-4 साऱ्यावर तर ते त्या कडीला गेल ते आज म्हणलं सकाळी जाऊन बदला. तर त्यासाठी आलो तर शेतामध्ये. तर शेतामध्ये आलो तर लाईटच नाही आहे. तर म्हणलं चला एखादा व्हिडिओ टाकावा लाईट येईपर्यंत. तर हे पहा मित्रांनो, आपण त्या दिवशी काय केलं तर पेरणी केली ती. तर पेरणी आता चांगली उगवण झाली. आपण गहू पेरला होता त्या दिवशी मागच्या ब्लॉगमध्ये. तर त्याला पाणी सोडणं चालू होतं आपलं. आता पाहू गव्हाची उगवण शक्ती कशी आमता. तर तुम्हाला गहू दाखवतो मी कसं काय उगला. म्हणजे पहा दिसतोय अशा पद्धतीने गहू उगायला लागला. असं गहू आहे, उगतोय काय उगतोय काय उगलाय. हा गहू आपण तुरी जे कपाशी होती मध्ये तर त्यामध्येच केलेलं आहे पहा. कारण की कपाशीला बी आता म्हणावं तसं ॲव्हरेज पण निघणं आणि त्याला भावसुद्धा नाही राहत. हे पहा तुरीवरती आळी पडलेली आहे. तुरीला फवारणी घ्यायची आपल्याला एक. हे आळीने पूर्ण तुरी खाल्ली. तुरी आपला गहू आहे. चला मी पुढे इकडं आपल्याला आपला भुईमुग पेरलेला दाखवतो. भुईमुग कसा आलाय हे आपल्याला खाण्यापुरती आपली झाडं, वांग्याची झाडं. शेतकऱ्याचं कसं असतं, काही ना काही लावत राहतं. हे झाडे वांग्याची, चिंचेचं झाड. तर मी तुम्हाला चिंचेचं झाडाची भरपूर व्हिडिओ टाकलेले शॉर्टमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला. हे पहा चिंचेला चिंचा कशा लागल्या का मस्त चिंच. या मित्रांनो चिंचा खायला. हे पहा मस्त चिंच लागलेल्या आहेत. या झाडाला पहिल्याच वर्षी इतक्या चिंचा लागल्या. चिंचाच लागत नव्हते. जवळपासच्या झाडाला 7-10 वर्ष झाले. हे वडिलांनी आमच्या पेरू झाड लावलेली होती. ते पहा पेरू, याला हे पेरू दिसतात का अशा प्रकारचे पेरू. हे त्या पेरूला सुद्धा पाखरं खायला लागलेत, पक्षी. त्यानंतर आपल्याकडे चिक्कूचे झाड आहेत 2. हे पहा झाड असे प्रकारचे आहेत. जवळपास या झाडाला 30 ते 40 बाय 40 अशी ह्या झाडाने जागा वेधलेली आहे. एवढं मोठं झाड झालं. हे पहा जवळपास 10 बाय 10ची एक रूम कशी असते तशी रुंदीकरण या झाडाला झाली. पहा याला इतके चिक्कू लागतात. जवळपास याला 25-30 गोणी म्हणजे 50 किलोची बॅग असं लागतं. हे चिक्कू हा एक दुसरा चिक्कू. ह्या झाड त्या झाडाला पाणी जास्त राहत होतं त्यामुळे झाड मोठं झालं. हा दुसरा चिक्कू झाड. हे 5 चिक्कू. याला चिक्कू लागलेले. ह्याला आणखीन 2 ते 3 महिने लागतात परिपक्व व्हायला. हे आमच्या इथं एक छोटंसं मंदिर आहे देवीचं. वरखड देवी वशाकडे आहे ते मंदिर आहे. मंदिर इथं आम्ही देवी बसवली होती आणि या इकडं दुसऱ्या जागेवरती बसायचं म्हणून इथे वडिलांच्या हाताने मंदिर बांधकाम केलेले. वडील होते त्यावेळेस बांधकाम केलेले. अशा प्रकारचं मंदिर बांधकाम करून ठेवलं. परंतु देवीचं तिकडे इथून तिकडे बसवायचं परत राहिलेले ते तसंच राहिले.
तर चला मेन टॉपिक आपला काय मित्रांनो, आता आपल्याला तुम्हाला मी दाखवतो पहा. हे आमचं घर आहे. पहिलं आम्ही इथं राहत होतो शेतामध्ये. तरी असे 2 रूम असतात. हे पहा असं घर आहे आमचं. हे असे 2 रूम होते. आता याचे पत्रे विस्कटलेत, कोणी राहत नसल्यामुळे कसं झालं हे तुम्हाला खिडकीमधून दाखवतो. आतमध्ये घर कसं आहे. इथं हे अशा प्रकारचं घर होतं आपलं, दिसेल. इथं TV ठेवायला पत्रे दिसतं, उजाड येतो इथं. तर ते पत्रे खराब झालेत आता इथं त्याचा काही उपयोग नाही आहे. शेती उपयुक्त अवजारे, काही शेळी बकरी काही असेल त्यासाठी, कापूस ठेवण्यासाठी असेच कामाला त्या घरात उपयोग होतो. पण दुसरं तर काही उपयोग होत नाही त्याचा. उन्हाळ्याला खूप गावामध्ये गेलेले तर हे पहा गहू जवळपास 50 ते 60 किलो गहू केलेला. हा गहू आहे. इथं 5 किलो आपलं हरभरा पेरण्यात आलता खाण्यासाठी. टाळ म्हणतात आमच्याकडे, ओला हरभरा नाही का. तर हा भुईमुग आहे आपला. हे पहा भुईमुग असं उगायला लागलाय. आमच्याकडे रान जनावरला बेजार करते त्याला. याला जवळपास राखणच राहावं लागतं उगवणं तर असं लक्ष द्यावं लागतं, नाही तर एका दिवसात सगळं हे करून टाकते. हे निघतंय, अजून काय निघलंय. तर हे असं आपलं क्षेत्र आहे. जवळपास 5 ते 6 एकर आहे. एक सलग आहे. पाणी यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं पाण्याची काही टेन्शन नाही. उन्हाळ्यामध्ये जरा येते अडचण पाण्याची, पण सध्या तर काही नाही आहे तसं. सध्या भरपूर पाणी आहे. चला आणखीन दुसरा गहू दाखवतो. त्यानंतर मी तुम्हाला मोसंबी झाड आहे, संत्र्याचं झाड आहे, तसंच पुन्हा ऊस आहे. तर त्याचं पण व्हिडिओ मापामध्ये राहिला तर यामध्ये येतो, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पाय कसं झालं की तुरीला पाणी दिलं तर आपण, तर त्यामुळे हे उगलेलं जो गहू आहे तुरीला पाणी देताना जे सगळं राहिलं होतं त्याचा, त्यामुळे उगवण झालेली याची. बाकीचं गहू आणखी उगवला आणि उगतोयच. तर हे पण गहू आपला 40-45 किलो इथं बीज टाकले आपण करांमध्ये. हे असं गहू. तर चला मी तुम्हाला मित्रांनो आता आपला ऊस दाखवतो, मोसंबी झाड दाखवतो. हे आपल्या मोसंबी झाड होते आपल्याकडे पहिले, परंतु हे पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही पुरलं आणि ते झाडं सारे जळून गेले. याला सुद्धा मोसंबी लागलेली दिसते ना. हे असं. चल मित्रांनो, चला आता आपण जाऊया संत्र्याच्या बगीच्यामध्ये. अजून संत्रा आपला छोटाच आहे, तर थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल. आणि मित्र, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. ही लिंबूनी झाडे, हे पहा, याला लिंब दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारचे लिंब लागलेले आहे. भरपूर असे लिंब दिसतात का, असे लिंब लागलेले आहेत. तर हे आपले आपण आलो तर आपण इथून गेलो तर या इकडं आपला ऊस दिसतो.
265 जातीचा ऊस आहे. वा एकदम मस्त. कमी पाण्यावर, पाणी कमी पडलं तरी त्याला काही अडचण येत नाही, म्हणजे व्यवस्थित राहतो. दमदार ऊस आहे. हे पहा, हे जवळपास आपल्याकडे असे 160 ते 70 संत्र्याचे झाड आहेत. याला जवळपास आता 3 वर्ष झाले, तर याला छाटणी करावं लागते. हे पहा, अशा प्रकारचे झाडं झाले 3 वर्षात. हे पहा, पूर्ण झाड दाखवतो अशा प्रकारचे. आणि खोड हे 3 वर्षामध्ये अशा प्रकारमध्ये झाले. पहा, ते पहा, हे संत्रा म्हणतात याला. कारण की काहीला गैरसमज असा होईल की मोसंबी झाडे, मोसंबी आणि संत्रा यामध्ये थोडा नॉर्मली डिफरन्स आहे, नाहीतर एक सेमच दिसणार. थोडा पानावर म्हणजे थोडा वेगळं दिसतं. जे मोसंबी माहिती ज्याला त्याला तेव्हाच लक्षात येईल संत्रा झाड हे मोसंबी झाड. इकडं मित्रांना आपली विहीर पाणी दाखवतो नाही. सध्या ह्या स्टेपला पाणी आहे. जवळपास 5-7 फूटच कमी पूर्ण विहिरीत पाणी. अशा प्रकारची विहीर जुन्या पद्धतीच्या आजोबाच्या हाती बांधकाम केलेलं शिऱ्याने. तर चला आता आपण जाऊया मोसंबीकडे, त्यानंतर तुम्हाला ऊस आतमधून दाखवून. तर व्हिडिओ स्किप नाही करायचा. हे पहा, हे हा ऊस आहे. ऊस मध्ये सरी फोडताना कमी वेळात सरी फोडण्यात आली ती, त्यामुळे काही ऊस दाबला, त्यामुळे ऊस पातळ झालाय. अशा प्रकारे याचं पातच काढलंय मी, काही ऊस काढलं. हे मोसंबी झाड. तर मित्रांनो, हे पहा आपली मोसंबीची झाडं. हे याला फळ पण आहे. अशा प्रकारचे फळ आहे. तर हे ह्याला आमच्याकडं मंगू म्हणतात. हे जे स्पॉट दिसतात ना फळावर, त्याला आमच्याकडं मंगू म्हणतात. त्याला व्यापारी घेत नाही. तर तुमच्याकडे काय म्हणतात, तुमच्याकडे काय विलाज असेल जे शेतकरी असेल फळबागामध्ये, त्यांनी कमेंटमध्ये सांगा काय केल्याने आता निवारण होऊ शकतं. ह्याचं अजून सोल्युशन कोणाला समजलंच नाही आमच्याकडे. कोणत्याही फवारणी घेते ते सांगतात काय उपयोगाचं आहे. ह्याला फळ लागलं व्यापारी घेत सुद्धा नाही. त्यामुळं माझे यंदा यावर्षी विचार आला होता की झाड काढून टाका, परंतु शेतकऱ्याचं कसं, शेतकऱ्याला निसर्गाशी सगळ्याच गोष्टी झुंजायची सवय लागून गेली आहे, त्यामुळे तो खचत नाही. हे पहा, जवळपास 2-3 टन आला असेल. हे अशा प्रकारचं झालं, त्याला कोणीच विचारत नाही. त्याला व्यापारी घेतच नाही, बळतही नाही मिळत नाही. घेतलं तर 5 रुपये 4 रुपयाने देतो, आणि मार्केटला जाऊन त्याचे 20-30 रुपये तरी करतो. शेतकऱ्याला लुटायला सगळेच बसलेले तसं विचार केला. हे पहा, या झाडाला किती माल दिसतो. यामध्ये 60 ते 70% माल असा आपला डॅमेज म्हणजे खराबच आहे. दिसतोय. तर ह्याच्यासाठी काही पर्याय असेल तर सुचवा मित्रांनो कोणाला. यावर्षी ह्या शेतामध्ये काहीच नाही घेण्यात आलं, त्याने मोसंबीने धोका दिला. 1.5 एकर क्षेत्र आहे, असंच आपलं पडीक राहिलं सारखं. हे पहा, दिसते ते फळ. शेती शेतकऱ्याने करायची तरी कशी. अशा प्रकारचे हे पहा खाली तण, आणि
शेतकऱ्याला इंटरेस्ट राहत नाही पा या शेताकडे मी पाहिलं सुद्धा नाही होत. एक तर दुसरं पीक घेता येत नाही झाड असल्यानंतर, आणि झाड असल्यावर त्याचं जर उत्पन्न नाही निघलं ते झाडं ठेवण्यात का म्हणजे पा किती नुकसान. कसं शेतकरी जगन सांगा. आणि सरकार तर नुसतं लुटायलाच बसलेलं शेतकऱ्याला. 10 रुपये देतं आणि 1000 दिल्यासारखं सांगतं. इतकं बजेट जाहीर केलं, तितकं केलं. शेतकऱ्याच्या हातात काय उरतं पहा. हे जवळपास 200 झाडे मोसंबीची. त्याचा 1 रुपयाचा फायदा नाही झाला मला. 7 ते 8 वर्ष झालं. मला आणखीन 10,000 रुपये ठोकमध्ये आले नाही. मग मला सांगा, ठेवावा का उचलून टाका? कमेंटमध्ये सांगा. ही आपली लाईफस्टाईल अशी. त्यापेक्षा हे ऊस किती पटीने चांगला असं माझं मत आहे. कारण की त्याला काही मेंटेनन्स नाही. खर्च एकदा केला तर ते वायाला जात नाही. पाणी कमी असलं तरी ॲडजस्ट करून देतो. मोसंबीचं तसं नाही. मोसंबीला वेळोवेळी पाणीच लागतं. मोसंबीचं पीकच पाण्यावरलं. पायाला मग बाहेरचं पण फळ लागतं. पण जो मूड गेला शेतकऱ्याचा तो नाही परत. त्याला तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तेवढंच आमचं सबस्क्राईबशन वाढेल व आमचे व्हिडिओसुद्धा दुसऱ्यापर्यंत शेअर होत जातील. जसे सबस्क्रिप्शन वाढतील तसे व्हिडिओ रीच होतात आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे काय करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबशन करून घ्या. हे पहा मित्रांनो, 265 जातीचा ऊस असा आहे. जवळपास 15, 16, 18, 20 कांड्यापर्यंत पोचला. आता तोडायलाच द्यायचा तोडणीला. परंतु सध्या नदी आहे आमच्या शेजारून, तर वाहन येत नाही. त्यामुळे थोडा ठेवला. तर म्हणलं एक पाणी सोडा, तर त्याला पाणी चालू केलं. हे ओलं दिसतं. पाणी दिलं, एक पाणी देऊ, नंतर ऊस आपण देऊन टाकूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.